नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. दर्शको, आज मंगळवार 24 सप्टेंबर. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, पाठीमागील 3 दिवसांपासून सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झालेला असून या पावसाने सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलीच हजेरी लावली आहे. काल दिवसभरात उजनी धरण व आसपासच्या परिसरात 42 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून 1 जूनपासून आज तागायत 470 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात 11.2 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून 1 जूनपासून आज तागायत 460.9 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर इथं आवर्जून सांगायची बाब म्हणजे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात दुपटीने वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 4350 क्युसेक पाण्याचा विसर्ग येतोय. उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा 121.32 TMC झालेला असून त्यापैकी 57.66 TMC पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याचबरोबर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 107.62% एवढी झालेली आहे. दर्शको, या वाढलेल्या विसर्गामुळेच काल संध्याकाळी 8:30 वाजल्यापासून उजनी धरणामधून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्येही 175 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये 40 क्युसेकचा विसर्ग सुरू असून मुख्य कॅनलमध्ये 1800 क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडले जात आहे. तर उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठी 1600 क्युसेक पाण्याचा वापर होतोय. दर्शको, हा परतीचा पाऊस सर्वदूर पश्चिम महाराष्ट्रात पसरलेला असून काही ठिकाणी या परतीच्या पावसामुळे पिकांना धोकाही निर्माण झालेला आहे. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सोयाबीनची पिकं काढणीला आलेली असून या परतीच्या पावसामुळे या पिकांना धोका निर्माण झालेला आहे. सध्या तरी हा पाऊस ऑक्टोबरपर्यंत असाच सुरू राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलेला आहे. दर्शको, या उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.